कार्यक्रमाला आपण सामोरे चाललेलो आहोत. तो काव्याचा कार्यक्रम आहे. तर आता पूर्णपणे बाकीच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातनं थोडासा वेळ काढून आपण इथे आलेलो आहोत. तर पूर्णपणे काव्याचा आस्वाद घेऊया. म्हणून माझी नम्र विनंती की आपण सर्वांनी आपापले मोबाईल्स स्विच ऑफ करावे. पुनश्च एक बार नमस्कार, स्वागतम, सुस्वागतम. बुकमार्क पब्लिकेशन्स तर्फे आज प्रकाशित होणाऱ्या आभाळ मनातलं या श्रीनिवास गुजर यांच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन करण्यासाठी इथे जमलेल्या तमाम स्नेही मंडळींना, पत्रकार बंधू भगिनींना आणि आप्तस्वकीयांना मी अनिरुद्ध दडके मनापासून स्वागत करतो. आपणा सर्वांचं प्रकाशकांतर्फे स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमासाठी जे उत्सव मूर्ती आहेत श्रीनिवासजी गुजर यांचं स्वागत करावं अशी बुकमार्क पब्लिकेशन्सच्या पराग पिंपळे यांना विनंती करतो. आपण सगळी स्नेही मंडळी आहोत, त्यामुळे टाळ्या कमी पडल्या असं तक्रार नंतर कोणीही करू नये अशी आपण खात्री करावी. आणि आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थान भूषवत आहेत मध्य प्रदेश इंदूरहून आलेल्या ज्येष्ठ गझलकार शोभाताई तेलंग. मी परागला विनंती करतो की त्यांनी त्यांचंही स्वागत करावं. आजच्या या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती कवी श्रीनिवासजी गुजर यांचा बुकमार्क तर्फे सत्कार करावा अशी विनंती मी परागला करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शोभाताई तेलंग यांचा सत्कार करावा अशी विनंती मी श्रीनिवासजी गुजर आणि मानसीताई गुजर यांना करतो. बुकमार्क पब्लिकेशन्सचा कार्यक्रम म्हणजे त्याच्या प्रकाशनात कोणती तरी अनोखी गोष्ट घडतच असते. बुकमार्क पब्लिकेशन्सचा प्रवास हा बालसाहित्यापासून सुरू झाला. मग नंतर प्रवास वर्णनं त्याच्यामध्ये आली. कोकणवर अतिशय दीर्घ अशी लेखमाला परागनी प्रकाशित केलेली आहे. तो स्वतः कोकणमध्ये भटकंती करून त्यांनी प्रत्येक जागेचा अभ्यास करून त्याच्या मागची पार्श्वभूमी, इतिहास आणि त्यात मिळणाऱ्या आजच्या गोष्टी या सगळ्यावर एक प्रदीर्घ अशी लेखमाला त्यांनी कोकणावर केली आहे. अशातच श्रीमद रायगिरव नावाचा रायगडावरचा एक अभ्यास ग्रंथ, इतिहासाचा नव्याने अभ्यास करणारा एक ग्रंथ त्याने प्रकाशित केलेला आहे. आणि त्या पुस्तकाला अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचा पुरस्कारही यावर्षी मिळालेला आहे. अनेक सेल्फ हेल्प बुक्स त्याच्या प्रकाशनातर्फे त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. अनेक काव्यसंग्रह त्याच्या प्रकाशनातर्फे त्यांनी आणलेले आहेत. तर मला प्रकाशक म्हणून परागला असं विचारायचं आहे की विशेष करून इतक्या काव्यसंग्रहांनंतर पुन्हा एकदा श्रीनिवास गुजरांचं आभाळ मनातलं प्रकाशित करावं असं तुला का वाटलं? अनिरुद्धनी सांगितलं तसं अनेक विषयांवरची पुस्तकं आजवर केली, प्रकाशित केली. पण मला श्रीनिवास गुजर यांच्या काव्यसंग्रहाबद्दलचं पहिलं मुख्य वैशिष्ट्य असं वाटलं की एकतर अमराठी असून सुद्धा ते मराठी भाषेवरती इतकं प्रेम करतात आणि त्या मराठी भाषेमध्ये ते कविता करतात जी माझी मातृभाषा आहे. आणि
एक अमराठी माणूस जर मराठीवरती इतकं प्रेम करू शकतो तर जी माझी मातृभाषा आहे ती मातृभाषा मी त्याच्यावरती माझं कर्तव्य म्हणून त्यांनी लिहिलेली काव्यसंग्रह जो आहे, कविता ज्या आहेत त्या मराठी काव्यरसिकांसमोर आणणं हे प्रकाशक म्हणून मी माझं कर्तव्य समजतो आणि त्या भावनेतनं मी केलं. त्यासाठी अर्थातच शोभाताई तेलंग यांचा आणि आमचा परिचय अनेक वर्षांचा आहे. त्या सुप्रसिद्ध गझलकार कवयित्री आहेतच, पण त्याहीपेक्षा आमचे खूप घरोब्याचे संबंध आहेत. त्या माझ्या मावशी आहेत, म्हणजे त्या नात्यानी मावशी आहेत आणि त्यांनी श्रीनिवासजींना माझ्याकडे रेकमेंड केलं. अर्थात मावशींची सगळी पुस्तकं ही बुकमार्कनीच केलेली आहेत आणि जेव्हा त्यांच्यासारख्या ज्येष्ठ कवयित्री एखाद्या कवीला बुकमार्ककडे पाठवतात तेव्हा नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी त्यांनी जोखून परखून घेतलं असणार आहे, त्याशिवाय त्या तसं पाठवणार नाहीत. ही पहिली पावती होती त्यातली. आणि त्याच्यानंतर हा दुसरा भाग की ज्याच्यामध्ये अमराठीचा जो विषय म्हटला मी तो, त्यामुळे हा काव्यसंग्रह आपल्यासमोर आणताना बुकमार्क पब्लिकेशन म्हणून एक प्रकाशक म्हणून मला अतिशय आनंद होतो आहे. आणि एक आठवलं जातं आता की जसं आता हा अमराठी असा विषय उल्लेख झाला तसं आपण मराठी असून सुद्धा हिंदी आणि उर्दू कविता लिहिणाऱ्या कवयित्रींचंही पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. आणि त्या आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत दीप्ती पेठे यांचं तशनगी हे उर्दू हिंदी काव्याचं पुस्तकही परागनी प्रकाशित केलेलं आहे. म्हणजे अमराठी असून मराठी लिहिणं आणि मराठी असून इतर भाषांमध्ये लिहिणं या सगळ्याच गोष्टी अतिशय कौतुकास्पद आहेत आणि त्यासाठी प्रकाशक म्हणून मला जास्त आवश्यक वाटलं. म्हणजे धन्यवाद. तू अतिशय थोडक्या शब्दात प्रकाशकाचं मनोगत, नाहीतर हा एरवी एक मोठा प्रास्ताविकाचा भाग असतो, पण इतकं समर्पक भूमिका मांडणं हे सुद्धा परागकडनं घेण्यासारखं आहे. मला असं वाटतं की ह्या कारणासाठी की तो नवीन टॅलेंटला नेहमी सपोर्ट करतो, म्हणून तो नवीन लेखकांमध्ये किंवा जे अस्पायरिंग कवी आहेत त्यांच्यामध्ये नेहमी तो पॉप्युलर असतो. म्हणून मी त्याचं इनिशियल पीपी, आम्ही त्याला लाडानी पीपी म्हणतो, तर मी त्याला पॉप्युलर पिंपळे असं म्हणतो आणि वर्षाताईंना मी व्हेरी पॉप्युलर पिंपळे असं म्हणतो. तर अशी ही प्रकाशक द्वय आहे ज्यांच्यामुळे श्रीनिवासजींचं पुस्तक आज इथे प्रकाशित होत आहे. श्रीनिवासजी, आता परागने असं सांगितलं की अमराठी असून मराठीमध्ये कविता करणं हा एक विशेष भाग त्याला जाणवला आणि चांगल्या कविता आहेत असं त्यांनी ज्या अर्थी रेकमेंड केलं आणि शोभाताईंनी परागकडे रेकमेंड केलं त्या अर्थी त्याबद्दल शंका घ्यायला जागाच नाही. पण ह्या एकंदरीत कवितेच्या प्रवासाकडे तुम्ही कसं वेळा, कारण तुम्ही पेशाने इंजिनियर आहात आणि कविता लिहिणं, त्यातून मराठीमध्ये कविता लिहिणं, हा सगळा प्रवास आम्हाला थोडा उलगडून सांगितलं तर आम्हाला ऐकायला आवडेल. बेसिकली काय, मराठीत भाषेतच एवढी ताकद आहे की अमराठी असो मराठी असो तो माणूस ऑटोमॅटिकली त्याच्याकडे अट्रॅक्ट होऊ शकतो. एवढी ताकद ज्ञानेश्वरांनी म्हटलेलंच आहे, माझा मराठीची बोलू कौतिके परी अमृतातेही पैजासी जिंके ऐसी अक्षरे मेळविना. ज्ञानेश्वर महाराजांनी जर त्या मराठीला एवढ्या अत्युच्च स्थानी पोहोचवलंय तर मी तर छोटासा कवी आहे आत्ता. हे ती ताकद पहिली गोष्ट मराठी भाषेमध्ये आहे. दुसरी गोष्ट असं झालं की मी जरी गुजराती कुटुंबामध्ये वाढलो जन्मलो तरीही माझ्या आजूबाजूला जी सगळी माणसं होती ती सगळी मराठीच बोलायची. इव्हन माझ्या घरी मी आईवडिलांशी काकांशी मराठीच बोलतो, त्यामुळे मराठी स्ट्रॉंग होत गेलं डे बाय डे. आणि अगदी काकांबरोबर पण त्यांनी मला रादर पु ल देशपांडे म्हणा, बापू काळे म्हणा यांचं पुस्तक आणून दिली असतो तर ती आवड निर्माण होईल. आणि हळूहळू करता करता मी करिअर निमित्त पुण्यात आलो आणि पुणे हे मराठी भाषेचं माहेरघर आहे. शिक्षणाचं तर आहेच आहे, पण पुण्यात नक्कीच शुद्ध भाषा बोलली जाते कम्पेअर टू अदर सिटीज. तर पुण्यामध्ये जर मी 95 पासून ते आजवर इथे राहिलेलो आहे, इथे वाढलेलो आहे, तर त्याचा प्रभाव साहजिक आहे माझ्यावर झाला. आणि पुण्यामध्ये राहिल्यामुळे काही काही कार्यक्रम म्हणा किंवा साहित्यिकांशी माझ्या ओळखी झाल्या, त्यामुळे मराठी ही भाषा प्रगल्भ होत गेली आणि त्याच्यामध्ये मी कविता लिहायला लागलो. आणि जर आता कविता कशा सुचल्या किंवा कुठून सुचल्या असं जर म्हणायचं झालं तर 2008 साली काही कंपनीच्या कामानिमित्त मी नाशिकला चाललो होतो. खूप कंटाळलो होतो, थकलो होतो, पण संध्याकाळची वेळ असल्यामुळे झोप येत नव्हती आणि मोबाईल डिस्चार्ज झाला होता. तर आता काहीतरी लिहूया आपण असं मनात आलं, अचानक आलं, त्याला काही कारण नाही की का आलं.
आणि मी काहीतरी लिहित गेलो. एक 15-20 मिनिटांनंतर मला कळलं की मी एक कविता लिहिली. आणि मग तो छंद लागला, लिहायला लागलो हळूहळू. 2010 साली एका गझल जो कट्टा असतो किंवा सोशल मीडियामध्ये माझी ओळख शोभाताईंशी झाली. माझं इंदोरला वरचेवर येणं जाणं व्हायचं किंवा मी शोभाताईंना आणि तेलंग साहेबांना रेग्युलर भेटायचो. मला सगळ्यात जे मोटिवेट जे केलं, जे प्रोत्साहन दिलं, या दोघांनी दिलं. कारण मी जरी नवोदित कवी असलो तरी नवोदित कवीला कसं मोटिवेट करायचं हे त्यांच्याकडनं शिकावं. मी कुठली जरी ओळ वाचली, ती चांगली असेल वाईट असेल मला माहीत नाही, पण ते नक्की वा क्या बात है, हे जे इंदोरी खास लहजा आहे तो आला की नॅचरल माणूस मोटिवेट होतो. लिहित होतो आणि त्यांनी एकच कान मंत्र दिला होता की लिहित राहा. याच्यामध्ये बरंच काय आहे. कारण लिहिण्यामुळे क्लॅरिटी येते. जेवढं तुम्ही लिहिताल तेवढं क्लॅरिटी येते आणि शब्द वेळेस सुचतात. शब्दांचा रियाज आहे लिहिणे म्हणजे. आणि जसं आपण वाद्य वाजवताना रियाज करतो सकाळी उठून, तसं हे शब्दांचं काय, त्याला काय टाईम वेळ काही नाही. प्रवासात कधीही, अगदी टॉयलेटमध्ये पण सुचते. तर लिहित गेलो आणि नंतर मग 2014 साली शोभाताईंनी मला विचारलं की अरे पुस्तक का नाही काढत. तर मी म्हटलं मी काही एवढा मोठा कवी नाही झाले की किंवा चांगलं लिहित नाही. त्यामुळे तू कशाला विचार करतोस, हे दुसऱ्या लोकांना ठरवून दे. तर मग माझा उत्साह वाढला आणि मग पराग पिंपळशी माझी ओळख होऊन दिली. आणि या सगळ्या काळामध्ये सगळा जो काही प्रवास आहे त्याच्यामध्ये नॅचरली माझे आईवडील, काका, नंतर माझी पत्नी मानसी यांचा नॅचरली खूप मोठा हात आहे. कारण कविता लिहिणे आणि कंपनीत काम करून हे सगळं करणं, ह्याच्यामध्ये घरची जबाबदारी तिने पहिली व्यवस्थितपणे, तेव्हा मी हे सगळं करू शकलो. पण मग प्रकाशनाचा अनुभव कसा होता? म्हणजे लिहिणं हे आनंददायी आहेच, पण प्रकाशन तितकंच आनंददायी आहे की? सांगतो. मला असं वाटलं होतं की आनंददायी असेल आणि आहेच आहे, पण त्याच्यामागे काही त्याला वेगळी झालर पण आहे. मी सांगतो. होतंय काय की झालं काय की शोभाताईंनी माझी ओळख करून दिली पराग पिंपळशी. आणि मग आम्ही मीटिंग घेतली की कसं करूया. काही कविता मी वाचून दाखवल्या आणि त्यांना आवडल्या सुद्धा. आणि आम्ही ठरवलं की आता पुस्तक प्रकाशन करूया 2015 साली. पण म्हणजे नशिबी आलेला घास ओढवून जसं नेते नशीब, झालं असं की मला LNT कंपनीमध्ये जॉबची ऑफर आली 2015 साली. 26 जून 2015 ही आम्ही तारीख डिसाईड केली होती 3 वर्ष आधी की प्रकाशन करायचं. पण समोर मला दिल्लीला जावं लागलं नोकरीसाठी, जॉबसाठी. आणि मी दिल्लीला गेलो होते 3 वर्ष. तिकडे जाऊन तिथून शक्य नव्हतं करणं. मग नंतर 3 वर्षानंतर बाय फ्लूक म्हणा नशिबाने माझी बदली झाली इथे पुण्यामध्ये. आणि मग मी हे मनावर घेतलं की नाही आता हे करायलाच पाहिजे, कारण खूप उशीर झाला तर मग ते सगळं राहून जाईल. आणि नंतर करायला लागलो आम्ही काम. मला सगळ्यात जी आवडली गोष्ट पिंपळे साहेबांची ती म्हणजे सगळ्यात मोठं म्हणजे संयम. जो पेशन्स त्यांनी दाखवला 3 वर्ष थांबून आणि नंतर परत त्याच्यावर काम करून पुस्तक काढणं, रिअली क्रेडिटेबल. आणि आम्ही ज्यावेळेस करेक्शन्स करत होतो त्यावेळेस त्यांच्यामधला प्रकाशक मला कळला की प्रकाशक म्हणजे असतो काय. त्यांनी एक एक ओळ समजून घेतलेली आहे माझ्याकडून, एक एक कडवी, एक एक ओळीचा अर्थ, आणि त्या अर्थाचा काही अनर्थ होऊ नये. कारण सध्या मीडिया एवढं स्ट्रॉंग आहे की एक ओळीने आपल्याला माहिती आहे राजकारणी लोकांचं काय होतं. तर तसं होऊ नये म्हणून आम्ही तर प्रत्येक गोष्ट लक्षात घेतली आणि त्याप्रमाणे आपल्यासमोर पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. नॅचरली स्वतः कवी आणि स्वतः कविता पण करतात, हे कदाचित तुम्ही सांगितलं नाही. तर तो अनुभव पण त्यांचा मला कामाला आला. इव्हन मला असं आठवतं की कित्येक रविवार सुट्टीचे दिवस त्यांनी दिले. जवळजवळ 3 महिन्यामध्ये कमीत कमी 10 ते 12 वेळा आपण बसलेलो आहे रविवारी. आणि
कारण का आता मला दिवस सॅटर्डेपर्यंत काम असायचं आणि रविवारी फक्त एकच मिळायचा मला, आणि त्यांचा रविवार असून पण त्यांनी तो रविवार दिले, सगळे रविवार. तर हे जे डेडिकेशन आहे हे त्याची खूप स्ट्रॉंग पॉईंट आहे. आणि जे समोर बसून काम करतात, आपल्या शेजारी बसून एक एक चुका, मग ते मी मगाशी म्हटलं की त्याला वेगवेगळी झालं रे, आनंददायी आहे, पण ते मग असे टीचरसारखं आपल्याकडनं करून घेतात गृहपाठ. तर थँक्स टू कराडजी आणि शोभाताईंचे नॅचरल थँक्स म्हणणं पण हे, कारण ते एवढा त्यांचा हक्क आहे की त्यांनी म्हणजे असं माझ्या पाठी लागून, मी इव्हन फेसबुकवर काही टाकलं तर फक्त एकच कमेंट द्यायची, पुस्तक कधी होत आहे बस. तर पण हे पण ॲप्रिसिएशन आहे, कारण एवढं फॉलोअप घेणारं कोणीतरी लागतं, त्याशिवाय होत नाही. तर मला बेसिकली आज आपण इथे जमले आहोत आणि आजच्या इंटरनेटच्या युगात बोलायचं झालं तर आभाळ म्हणजे बेसिकली आभाळ म्हणजे माझ्या मनातल्या, माझ्या किंवा कवीच्या किंवा कोणाच्याही मनातल्या भावना ज्यावेळेस दाटून येतात, ते आभाळ मनातलं आज इंटरनेटच्या युगात म्हणायचं झालं तर मी डाउनलोड करून आपल्यासमोर ठेवत आहे. तर आपण आपल्या इनबॉक्समध्ये त्याला स्थान द्यावं ही माझी नम्र विनंती. नाही, आम्ही त्याला इनबॉक्समध्ये तर स्थान देऊच, पण आम्ही हा डाउनलोड केलेला फॉर्मॅट आर्काइव्ह पण करू, कारण परागनी ते 3 वर्ष मुरवलेलं लोणचं आहे, त्यामुळे ते चांगलंच असणार, याच्यात काय वाद. आणि अजून एक 2 उल्लेख राहिले. या पुस्तकामध्ये जी रेखाटनं आहेत, प्रत्येक कवितेसाठी ॲबस्ट्रॅक्ट रेखाटनं आहेत, त्या मेघा पाटील तर त्यांनी खूप मेहनत घेऊन आणि कवितेला साजेश आहे असं रेखाटनं केली. आणि पुस्तकाचे मुखपृष्ठ आहे ते अस्मिताजी आहेत. अस्मिताजींनी पुस्तकाचं मुखपृष्ठ केलं. आधी आम्ही डिस्कस केलं की काय बेसिकली त्याचं थीम काय, त्यांनी थीम समजून घेतलं आणि काही हार्डली 10-12 दिवसातच 2 चित्र मला त्यांनी दाखवली होती. त्यापैकी एक चित्र मी दोघांनी मिळून रिजेक्ट केलं आणि एक चित्र जे आहे आता दिसेल तुम्हाला मुखपृष्ठामध्ये, तर कळेलच तुम्हाला, त्या चित्राचा अर्थ पण कळेल. तर थँक्स. धन्यवाद श्रीनिवासजी. मला आणखीन एक छोटासा प्रश्न पडला, म्हणजे तुम्ही मूळचे बारामतीचं, मग बारामतीची बॅकग्राऊंड, हां, आडनाव गुजर, लिहिताय मराठीत, किती आरक्षणांसाठी प्रयत्न चाललाय? ते आता न बोललेलं बरं. तर अशा या आभाळ मनातल्याच्या प्रकाशन सोहळ्याच्या महत्वाच्या क्षणी आपण आता येऊन थांबलेलो आहोत आणि मी आजच्या सन्माननीय अतिथी शोभाताई तेलंग यांना विनंती करतो की त्यांनी आज या काव्यसंग्रहाचं इथे प्रकाशन करावं. आभाळ मनातलं या काव्यसंग्रहाचं औपचारिक प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. धन्यवाद मानसीताई, धन्यवाद वर्षाताई. यानंतर श्रीनिवासजींनी जसा उल्लेख केला तसं या पुस्तकातील प्रत्येक कवितेला साजेशी रेखाटनं ज्यांनी केली आहेत अशा मेघाताई पाटील यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि शुभाताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचं कौतुक करावं.
या पुस्तकाचं अतिशय सुंदर आणि सुबक असं मुखपृष्ठ ज्यांनी केलं आहे अशा अस्मिताताई पाटील यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. शोभाताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. पुस्तकाचं प्रकाशन तर झालेलं आहे, मात्र ज्यांच्या परस्युएशनमुळे, ज्यांनी अत्यंत चिकाटीने फॉलोअप ठेवल्यामुळे जे हे पुस्तक आज आपल्या समोर आले, अशा आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अतिथी शोभाताई तेलन यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. नमस्कार रसिको. हॅलो. नमस्कार. सर्वप्रथम श्रीचं खूप खूप कौतुक. मला तर वाटलं होतं की आता गेलं पुस्तक खंड्या बसत्यात, पण इतकं छान पुस्तक आणि खरंच खूप सुंदर कव्हर आणि इतकं चांगलं त्याचं निमंत्रण कार्ड आणि ज्या गोष्टीला उशीर लागतो ते चांगलंच होतं. जो होता है अच्छे के लिए होता है म्हणतात तसं खूप सुंदर पुस्तक झालं. आणि इतक्या चांगल्या पुस्तकाचं जसं तो म्हणतोय वारंवार की मी त्याच्या मागे होते म्हणून ते पुस्तक झालं, पण बहुतेक मलाही नेहमी ज्येष्ठांनी असंच सांगितलं, कारण इंदोरला मी असल्यामुळे मला तर पुस्तक करायचं कुठे हाच प्रश्न होता. आता आमच्या इकडे थोडंसं मराठी छापायला वगैरे लागलेत, पण तेव्हा तर अजिबातच नव्हतं. आणि माझा हट्ट की इकडेच छापायचं. तेव्हा कसं काय होणार, आपण इंदोरला थोडंसं नाही म्हटलं तरी इंदोर म्हटलं की हिंदी भाषी आणि आपल्याला कसं काय होणार. तर नेहमी यशवंत देव भेटायचे तर म्हणायचे तू आधी पुस्तक कर, हे असे कागद घेऊन फिरू नको. तर ते मला अगदी ठाम डोक्यात होतं की खरंच हे असं कागद घेऊन फिरू नको. आणि हे हा तर आणखीन या युगातला असल्यामुळे कॉम्प्युटरवरच लिहायचा. अरे किती चोऱ्या होतात कॉम्प्युटरवर. तुम्ही तुमची रचना देता आणि ती कोण कुठे लंपास करतं, कोण कुठे वाचतं आपल्याला कळतच नाही. एकदा माझीच रचना सुरेश भटांनी लोकमतला छापली आणि त्यांची अशी पद्धत होती की ते रचनेच्या खालती ऍड्रेस, टेलिफोन नंबर वगैरे सगळं द्यायचे. एका बाईने काय केलं की ती रचना तशीच्या तशीच एका साहित्य संमेलनात वाचली. पण भाग्य असं की त्याच्या 8 दिवस आधीच पुण्याच्या साहित्य परिषदेमध्ये माझा काव्य गायनाचा कार्यक्रम झालेला होता आणि त्या पुण्याच्या सगळ्या मैत्रिणी आम्ही एका ठिकाणी त्या जागेवर बसलेलो होतो. आणि ती बाई जशीच म्हणायला लागली एक ओळ माझी, आमच्या गझलेमध्ये त्याला मिसरा टकराना असं म्हणतात, एक ओळ आली बरोबर आहे, ठीक आहे आली असेल, दुसरी आली असेल, परत सर्वे मला हिंमतच होईना की मी उठून कशी काय म्हणू बा पुण्याचे लोक आहे की ही रचना माझी वाचली जातीये. मग त्याच मैत्रिणीच माझ्या सगळ्या उठल्या इथलच्या पुण्याच्या आणि म्हणाला अगं म्हणत का नाही की ही रचना तुझी आहे. मग मी म्हटलं हो माझी आहे तर खरी, पण आता ह्या बाईला मिळाली कुठे. मग एकदम मला आठवलं की अरे लोकमतला छापलं होतं भटांनी. गेलो संचालकांनाही सांगितलं की अहो ही बाई फ्रॉड वाचतीये, ही रचना माझी आहे, असं आहे तसं आहे. म्हणे नाही माझीच आहे. तो माझ्या आणखीन डोक्यामध्ये पक्क होतं की आपलं पुस्तक असायलाच पाहिजे. आपल्या रचना त्या बाईला असं वाटत ही इंदोरची नागपूरच्या पत्रिकेत छापलं गेलंय, आपण वाचली तर कोण अगदी कळणार आहे. पण ती अशी ती रचना, म्हणून सारखं श्रीनिवासच्या मागे लागणं होतं की आधी पुस्तक छाप, आपल्या जवळ आपलं असलं पाहिजे. आज हे पुस्तक तुमच्या समोर आलंय, कन्यादान केलंय त्यांनी पुस्तक प्रकाशन करणं म्हणजे खरंच कन्यादान करण्यासारखंच आहे. ह्या कविता आजपर्यंत त्याच्या होत्या, आता ह्या त्यांनी तुम्हाला दिल्या.
मी असं ना माझ्या रचनेमध्ये नेहमी म्हणते की शब्द माझी संपदा मी अक्षरे जोपासलेली, शब्द माझी संपदा मी अक्षरे जोपासलेली, आवरा किंवा अभेरा, आवरा किंवा अभेरा, शब्द जे उमटून गेले मी नवी झाले, लिहाया लागले पेटून गेले. तो उमटवणाराही इतका सशक्त माणूस जवळ बसलाय. खूप मेहनत घेतली रे पराग तू, एवढी तू माझ्याही पुस्तकाला नाही घेतली. म्हणजे वाटणारच. वर्षात 3 केली पुस्तकं, 3 वर्षात एक झालं. मग आता झाली ना मलाही 3 वर्ष पुस्तक करून, आता दे एवढा वेळ. आता तर मी पुण्यात तुझ्या डोक्यावर येऊन बसू शकते. यांनी जेव्हा मला कार्ड पाठवलं तेव्हाही मी म्हटलं अरे इतकं सुरेख कार्ड तर परागने माझ्या एकाही पुस्तकाचं केलं नाही. हा असा भेदभाव का केला रे पुणे आणि इंदोर म्हणून. मी त्याच्यासाठी माझ्या 2 ओळी लिहून ठेवलेल्या होत्या की दूर दूर इंदोर वाढवी गाव मराठीचा, दूर दूर इंदूर वाढवी नाव मराठीचा, होळकरांच्या कारकिर्दीचा गाव मराठीचा आहे बाबा दूर मी, दूर दूर इंदूर. आता असं नको करू बरं, पूर्ण वेळ दे. असो हा भाग वेगळा, पण खरोखर श्रीमध्ये काव्यगुण भरपूर ठासून भरलेला आहे. मी बरंच लिहून आणलेलं होतं त्याच्यासाठी, पण ते नंतर कधीतरी बोलू आपण. आज यांच्या कविताही ऐकायच्या आहे, पण तो काव्यगुण इतका चांगला जपलेला आहे. आणि मानसीचं खूप कौतुक. मी तेलंग साहेबांना समोर बसवून कविता ऐकवल्या काही ते, किती कौतुक करतोय बायकोचं, इतकं कौतुक. आणि ते कवितेतून आता ते सगळं तुमच्या समोर आलेलं आहे. म्हणजे मला मानसीचा हेवा वाटायला लागला की वा, खूपच जोरदार कविता लिहिल्या. कधी भांडणासाठी, कधी रुसवाफुगरा दूर करण्यासाठी, कधी अनुनय, कधी प्रीती, कधी उपरती, सगळं त्याच्यामध्ये आहे. मानलंय त्यांनी, कबूलही केलंय. एक पार्टी तुझ्याकडनं व्हायला पाहिजे आता चांगली, की इतकं सुंदर. बरं परत सगळे विषय हाताळलेत त्याने. असं नाही जे न देखे रवी ते देखे कवी आपण म्हणतोच, पण सगळे विषय छान हाताळलेत. इतके हाताळता म्हणजे की त्याला चूकही आपण का करावी नाही असं वाटतंय. ठीक आहे, चांगलं अगदी नाकाच्या सीधमध्ये चालावं, सरळ रेषेत चालावं, पुण्यामध्ये आहे म्हणून अगदी रांगेत चालावं, मान्य. पण कधी कधी चुकावं ना, काय तिथे थोडीशी चूक झाली तर बरं वाटतं. आमचे कुलपती होते ते माझे छान ओळखीचे होते, म्हणजे मैत्रिणीचे काका होते. तर ते असं संध्याकाळून एका क्लबमध्ये जायचे. मी त्यांना असं विचारायचे, तुम्ही एवढे डॉक्टरेट वगैरे सगळं महामहोपाध्याय कवठेकर असं त्यांच्या मागे लिहिलं जायचं, पण काका तुम्ही असे या क्लब बीप मध्ये काय जाता? तर ते म्हणायचे अगं मी तिथे सगळी झूल झटकून जातो. हे इथे बाकीच्या ठिकाणी हिंडताना कसं की हे महामहोपाध्याय, हे विद्वान, हे कवी, हे लेखक, हे अमुक, हे तमुक, हे सगळं झटकून टाकलं की बरं वाटतं. तिथे मला मी आठवत नाही की मी कोण आहे. खूप हसतो, खिदळतो, सगळं काही करतो आणि मला बरं वाटतं की आपण कसंही वागा, कोणी बघत नाही. चुकलं तरी कोणी काही सांगत नाही, उड्या मारल्या तरी कोणी बघत नाही. तर तसं श्रीने छान कविता लिहिली आहे की थोडंसं चुकायलाही हवं आयुष्यात. नेहमी काय बरोबर बरोबर चालायचं. आवडलं मला ते. आता काही चुकलं बिकलं तरी श्रीला आठवायचं. अशा प्रकारे अनेक कविता आहेत त्याच्या. मी म्हटलं त्याप्रमाणे की मी नोट करून आणल्या होत्या, पण त्यावर आपण नंतर कधीतरी बोलू. पण खूप आवडलं मला त्यांनी हे पुस्तक केलं. आणि त्या पुस्तकाच्या नंतरच्या कवितेमध्ये वाचत असताना मला असं लक्षात आलं की श्री तू छांदस कविता पण खूप चांगल्या लिहू शकतो. थोडा जर अजून वाचन केलं, अजून थोडा अभ्यास केला तर छांदस कवितेच्या शेवटल्या काही कवितांमध्ये तुम्ही बघा वय झाली आणि काय त्यात अगदी आम्ही जसे काफिये रदीफ चालवतो ना तसे चालवण्याची क्षमता आहे श्रीमध्ये आणि ते तो चालवू शकतो. खूप सुंदर रीतीने त्यांनी चालवलेले आहेत. अर्थात ते मीटर अजून त्याला शिकायचं आहे, ते तो शिकेलही. इथेशी तर काय पुण्यात काही कठीणच नाही शिकायला. गझलेच्या कार्यशाळा होतात. नाही त्यासाठी परागकडनं मी एक पुस्तक करून घेतलंय, कळीला छेडतो चाफा. हो तेच ना,
कळीला छेडतो चाफा, त्याच्यामध्ये मी मुद्दाम, कारण काय आता मला शिकवायला सुरेश भट स्वतः आले. मी खूप भाग्यवान समजते स्वतःला, की जसंच त्या लोकमत मध्ये माझ्या कविता छापल्या, त्यांनीच छापल्या म्हणजे अर्थात, की इंदोरला कोण लिहितंय म्हणून. आणि मग ते म्हणाले की इंदोरला कोण लिहून राहिले मला बघायचंय. काही इंदोर, ते म्हणाले मला भारताच्या नकाशात कुठे आहे हे माहिती नव्हतं, पण मी फक्त तुझ्यासाठी इंदोरला आलो. आणि ते इंदोरला आले, त्यांनी मला अगदी माझ्याकडनं गिरवून घेतली छान गझल, आणि आज ती तुमच्या पुढे आहे. मला खूप इच्छा होती की इंदोरला आपण गझलेची कार्यशाळा घ्यावी, पण आता असो. तर आता ही गझलेची कार्यशाळा आता काही होत नाही, मग काय करायचं. पण आता जे आपल्यावरती ऋण आहे भटांचं, ते आपण उतरवायला हवं, द्यायला हवं. तर मी त्या कळीला छेडतो चाफा या पुस्तकामध्ये एक गझलेची लिखित कार्यशाळा म्हणून दिलेलं, की ज्याला गझल शिकायची आहे, गझल इव्हन वाचायची कशी त्याचं पण एक मीटर आहे, की गझल वाचायची कशी, समजायची कशी. तर ते सगळं मी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ते तू नक्कीच वाचू शकतो. इंदोरला तर केव्हाही ये, वेलकम. तू माझ्या घराच्या जवळच असतोस. आणि केव्हाही आला तरी मी सांगेन पुन्हा पुन्हा खूप अभिनंदन, पराचय अभिनंदन. पुढल्या वेळेस मलाही खूप वेळ दे. आणि श्रीचं खूप अभिनंदन, मानसीचं अभिनंदन. खरंच एक कलाकार माणसाला सांभाळणं, तेलंग साहेबांकडे बघू का, कलाकार माणसाला सांभाळणं इतकं सोपं नाहीये. त्याचे मूड्स असतात, त्याच्या वेळा असतात. आणि असं म्हणजे माझ्या भाच्याला आता एक गाणारी मुलगी आली, तर तो आम्ही बघायला गेलो, बोललो वगैरे, कसं वाटतंय घरी आल्यानंतर त्यांनी विचारलं. सगळं छान वाटतंय, पण ती गाणारी आहे हे लक्षात ठेव. ती इकडे तिकडे जाईल, कार्यक्रमाला जाईल, तबला पेटीवाले रोज बदलतील, त्यामुळे तुझ्यामध्ये पेशन्स पाहिजे. तर कलाकाराला सांभाळणं तेढी खीर आहे. आणि तो कलाकार सांभाळणं, जोपासणं, वाढवणं हे कठीण काम मानसीने केलं, त्याच्या आईबाबांनी केलं. त्याकरता त्याही सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानते. आणि जसं आभाळ मनातलं, आता हा कवीच आज तुमच्या पुढे आला आहे, याचं कवी म्हणून नामकरण झालेलं आहे आज, त्याबद्दलही त्याला बधाई, की पुस्तक झालेलं आहे आज. आता तो कवी म्हणून जगाच्या समोर आलेला आहे. इतक्या दिवस फक्त श्रीनिवास गुजर म्हणून समोर होता, पण आज तो मानाने एक पुस्तक, एक अपत्य आपल्या हातामध्ये घेऊन चालणार आहे. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि नावही काय छान ठेवलंय. हा एवढासा मुलगा दिसतोय आणि हे एवढं आभाळ यांनी आपल्या मनात कसं काय साचवलं आणि ते सगळं ठेवलं. त्याकरता हे आभाळ त्याचं असंच वृद्धिंगत होत राहू, त्याला अनेक छटा येऊ, अनेक रंग त्याच्यामध्ये येऊ, इंद्रधनुष्य रंग तुझ्या आभाळाला यापुढे मिळो, आणि खूप चांगली चांगली पुस्तकं तुझ्या हातून निर्माण हो, अशी मी तुला शुभेच्छा देते. आणि आभाळ मनातलं आपण सगळ्यांनी घ्यावं, पाहावं, वाचावं अशी अपेक्षा व्यक्त करते. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद शोभाताई. शोभाताई आता खूपच आपुलकीने श्रीनिवासजींबद्दल आणि परागबद्दल बोलत होत्या, पण ज्यांना त्यांचा परिचय नाही अशांना मी सांगू इच्छितो, शिक्षिका आहेत त्या पेशाने शोभाताई. आणि त्याच्यामुळे त्यांचा जो हक्काचा जो सूर आहे तोही अत्यंत मायेचा आहे. त्याच्यामुळे श्रीनिवासजींकडनं त्यांनी खूप मायेने हे सगळं करून घेतलेलं असणार आहे. दिवाळी अंक आणि मासिकातून अनेक कथा, लेख आणि कविता त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. इंदूरच्या हिंदी वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी स्फुट आणि स्तंभलेखन केलेलं आहे. तसंच समीक्षात्मक लेखनही शोभाताईंचं भरपूर आहे. विविध कार्यक्रमांचं संचालन, आकाशवाणीवर हिंदी आणि मराठीतून उद्घोषणा आणि आकाशवाणी इंदूरवरून लघुनाटिकांचं लेखन आणि प्रसारणही शोभाताई करतात. अखिल भारतीय मराठी, हिंदी आणि उर्दू गझल संमेलनात नेहमी निमंत्रित शायरा म्हणून शोभाताईंचा समावेश असतो. कवितेची सोबत हा एकपात्री कार्यक्रम त्या करतात. आणि आता त्यांनी उल्लेख केला तसा आकाश फुले हा चारोळी संग्रह, बहरूनीय जरासा मराठी गझल संग्रह, नजराणा या बालकविता, नवीन गाणी गाऊया, पुन्हा बालगीतं, श्रीमद सद्गुरू बावनी श्लोक, स्वस्थ रहा मस्त रहा, आरोग्यविषयक बालकविता, अशा अनेक फ्लेवर्सच्या कवितांची पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत आणि सगळी बुकमार्कच्या खात्यात नोंदलेली आहेत. हा आनंदाचा क्षण आहे. आणि आज आभाळ मनातलं हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. ते सवलतीच्या दरात 150 रुपयाचं पुस्तक आज बाहेर 120 रुपयाच्या दरात उपलब्ध आहे. आणि त्याचसोबत
शोभाताईंची सगळी पुस्तकं बाहेर विक्रीला उपलब्ध आहेत. आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. आभाळ मनातलं तर घ्यावंच घ्यावं, पण शोभाताईंकडनं शिकण्यासारखं बरंच आहे. त्यामुळे शोभाताईंच्या कवितेची सगळी पुस्तक बाहेर आहेत, तीही आपण घ्यावीत असं मी या निमित्ताने आवाहन करतो. आणि आम्ही आपली खूप वाट पाहिली. श्रीनिवासजींच्या शिक्षिका श्रीमती सुर्वे मॅडम इथे आलेल्या आहेत आणि मी मानसीताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचा स्वागत आणि सत्कार करावा. मी आपल्या सर्वांची या ठिकाणी उपकृत आहे. आज खरं तर व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझा लाडका श्रीनिवास, त्याच्या कवितेतल्या गुरुवर्य शोभाताई, सूत्रसंचालक आणि आपण सर्व, श्रीनिवासच्या आई, त्यांचे वडील आणि सर्व गुजर फॅमिली, हे सगळेच माझ्या गावचे आहेत, माझ्या गल्लीतले आहेत आणि सगळे माझेच आहेत. या कार्यक्रमाला खरं तर 2 महिन्यांपासून शब्द दिलेला आहे आणि श्रीनिवासला सांगितलेलं होतं की कदाचित मी येऊ शकेन किंवा नाही, पण सांगतायत नाही 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 मॅडम तुम्हाला यायला लागेल. मग मी म्हटलं काहीही झालं तरी आज यायचं, पण वाटेतल्या गर्दीने थोडंसं विस्कळीत केलं आणि कार्यक्रमाच्या आरंभाला मी येऊ शकले नाही, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. पण म्हणून ह्या कार्यक्रमाची शोभा काही कुठे कमी होणार नाहीये, ती द्विगुणित होणार आहे. आपण सगळे या ठिकाणी दाद देणारे श्रोते या ठिकाणी उपस्थित आहात, याबद्दल मला कौतुक वाटते. आणि श्रीनिवास आभाळ माया ह्या आभाळ मनातलं हे जे काव्यसंग्रह आहे, याच्या तुकड्या तुकड्यांमधल्या सर्व कविता मी वाचलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी FB वर त्याचा काव्य येत असतं, रचना तो प्रसृत करत असतो आणि या प्रसारित झालेल्या सगळ्या काव्याला मी कधी शाब्दिक तर कधी लाईक असं करत असते. पण प्रत्यक्षामध्ये त्याची प्रत्येक कविता आणि पावसाच्या कविता मला खूप जवळच्या वाटतात, खूप आपुलकीच्या वाटतात, खूप मनातल्या वाटतात. आणि म्हणून हे आभाळ मनातलं नाव हे अतिशय समर्पक आहे. मी कवी नाही, पण ते कवी मन माझ्याजवळ आहे, त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचंय, श्रीनिवासला काय म्हणायचंय हे मला कळतं आणि अपसूक माझ्या मनातनं असं निघून जातं, वा क्या बात है. माझ्या मुलीला मी असं म्हणत असते की वा क्या बात है, तर ती म्हणते काय झालं तुला, म्हटलं नाही तू हे वाचल्याशिवाय तुला क्या बात है असं कळणार नाही. तर इतकं सुरेख छान काव्य गायन काव्य बनातलं तो या ठिकाणी उद्धृत करतो. अतिशय छान एक्सप्रेशन पॉवर ह्या सायंटिस्टला आहे, एका इंजिनियरला आहे, एका सायन्सच्या विद्यार्थ्याजवळ आहे. माझा छोटासा श्रीनिवास जो अतिशय सिन्सिअर असा विद्यार्थी होता, खूप विद्यार्थ्यांमध्ये काही विद्यार्थी जसे लक्षात राहतात तशातला एक विद्यार्थी म्हणजे आमचा श्रीनिवास. आणि याची माझी ओळख नाही असं नाही, संपूर्ण गुजर फॅमिली माझ्या ओळखीची आहे. परंतु तो दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी मला FB वर बघितलं, फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवली, आम्ही फ्रेंड झालो. आणि नुसतं फ्रेंड नाही तर अतिशय जवळचं कुटुंबातलं एक व्यक्ती आम्ही दोघंही झालो. आणि मग त्याला माझी साथ किंवा मला त्याची साथ या अर्थाने मनातलं बोलण्यासाठी आम्ही नेहमी एकमेकांच्या जवळ या कम्युनिकेटिव्ह मीडियाच्या माध्यमातून जवळ राहिलो. आणि यातनं त्याच्या कविता मला बघायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या, वाचायला मिळाल्या, वाचायला प्रत्यक्षामध्ये जास्त मिळाल्या. आणि त्यामुळे आभाळ मनातलं हे बाहेर आभाळलेलं जे आभाळ आहे, जे ओथंबतंय, तर त्या या समर्पक क्षणी आजचं असलेलं त्याचं उद्घाटन हे खूप योग्य वाटतंय. आणि अशा त्याच्या आभाळ मनातल्याला माझ्या लाख लाख अशा शुभेच्छा आहेत. आपणही त्याचं स्वागत करूया आणि त्याला त्याच्या काव्यमय अशा प्रवासाला सुरुवात झालेली आहेच, पण उत्तुंग असं यश त्याला मिळावं अशी अपेक्षा मी करते आणि आपली रजा घेते. धन्यवाद.
तर अशा पद्धतीने आपला हा प्रकाशन सोहळा आज इथे संपन्न होतोय. या निमित्तानं या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून खास आलेल्या शुभाताई तेलंग यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. श्रीनिवासजी गुजर, आपली पॉप्युलरिटी आत्ताच जाणवते आहे. कार्यक्रमाला भरपूर स्नेही मंडळी, मित्र, आप्त, स्वकीय सगळे आलेले आहेत. आपण सर्वजण वेळात वेळ काढून आलात. पत्रकार बंधू भगिनी जे उपस्थित आहेत, आपण सर्वजण आज या कार्यक्रमाला इथे आलात. या गांधी भवनच्या व्यवस्थापक टीमचेही मी मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपला सहभाग नोंदवला आणि ज्यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रम यशस्वी झाला, त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि हा औपचारिक प्रकाशन समारंभ संपला असं मी जाहीर करतो. तत्पूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देतो, आभाळ मनातलं हे पुस्तक बाहेर स्टॉलवर उपलब्ध आहे. 150 रुपये किमतीचं पुस्तक आहे. आज सवलतीच्या दरात ते 120 रुपयाला आहे. त्याचसोबत शोभाताईंची ही पुस्तकं बाहेर उपलब्ध आहेत. आणि कार्यक्रम संपल्यानंतर अर्थातच यानंतर काव्य मैफिलीचा आस्वाद आपण सर्वजण घेणार आहोत. त्यानंतर अल्पोपहाराची व्यवस्था पलीकडच्या हॉलमध्ये करण्यात आलेली आहे. आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी प्रकाशकांच्या तर्फे मी विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. आणि आता मला काव्य मैफिलीकडे आपण जाणारच आहोत पराग. पण आता शोभाताई बोलत होत्या आणि शोभाताईंनी फार समर्पक असा उल्लेख केला की मानसीताईंचं कौतुक आहे, त्यांनी सांभाळून घेतलं, कलाकाराला सांभाळणं अवघड असतं वगैरे वगैरे असं जरा मी ऐकलं. आणि तेव्हा माझ्या डोक्यात काही विचार घोळले. आणि ते विचार का घोळले का तर मी श्रीनिवासजींचं आभाळ मनातलं चाळत होतो आणि त्याच्यामध्ये ना मला एका जागेवर मी कुठेतरी अडकलो. तर मला प्रकाशक म्हणून तुझी परवानगी हवी आहे की मला त्यांना एक उत्सुकतेपोटी, मनात एक प्रश्न आलाय, तो उत्सुकतेपोटी त्यांना विचारायचा. तर तो मी विचारू का? म्हणजे तू नाही म्हणलास तरी मी विचारेनच, पण ते मी गृहीत धरलेलं असेल, त्यामुळे तुझ्या औपचारिकतेला काही अर्थ नाही. प्लीज गो अहेड. इतक्या सगळ्यांसमोर म्हणून मी तुझी परवानगी घेतो की मला एक प्रश्न विचारायचा. विचारू का? तू परवानगी घेतोस त्याच्यातच तू काय अर्थाचा प्रश्न विचारणार आहेस हे मला कळलेलं आहे. त्यामुळे नाही म्हणजे मला फार काही खोलात शिरायची खरं तर इच्छा नाही आहे. पण श्रीनिवासजी, आपण एका ठिकाणी असं लिहिलंय की स्वप्नात जागलो मी, किंवा केले खूप प्रयत्न मी, किंवा चांदण फुलांची स्वप्ने पाहिली मी जरी कितीही. तर हे सगळं प्रकरण काय आहे? म्हणजे हे मानसीताईंनी सांभाळून घेतलं असं शोभाताई म्हणतायत ते. अरे त्यांचं तत्वगोप व्हायला लागले. अडचणीत आणणार मला माहिती होतं, पण इतका नको आणूस. मी थोडी त्यांची सुटका करतो. काय समोर त्यांच्या टीचर बसल्या, घरचे आई वडील तिकडे आलेत, मोठे काका पाहुणे आहेत आणि त्यांच्या गुरु कवितेतला इथे बसलेले आहेत. ही गोष्टी मी समजू शकतो. हा, तर यातनं मी थोडा त्यांना मोकळा करतो आणि मग तुला काय हवी ती बॅटिंग सुरू कर. नाही, पण असं विचारायचा अधिकार नाहीये संचालकाला, कारण जे न देखे रवी ते देखे कवी. बरोबर. तेव्हा तो काहीही पाहू शकतो आणि त्याबद्दल आता लिहू शकतो. आम्हाला तेच जाणून घ्यायचं की त्यांनी आम्हाला जे दिसलं तेच त्यांनी पाहिलं. म्हणजे आमची काव्याची समज आम्हाला या निमित्ताने परखून घ्यायची आहे, म्हणून आम्ही आपले प्रश्न विचारतो. थोडक्यात मी इथून थोडी सुटका करायचा प्रयत्न करतो की पहिली थोडी आपण सुटका करूया. मी मोकळा श्रीनिवास व्हावा म्हणून त्यांच्या गुरूंना आधी पहिल्या रांगेत स्थानापन्न करतो. हॅलो. माझ्यामध्ये आता थोडस मोकळं प्रेशर कमी झालं असेल नाही का? आणि तुलाही जरा मैदानात आल्यावर बरं वाटलं असेल मला जरा, नाही का? नाही. तर आता मला फक्त हे सांग, हे स्वप्नात आता ते अरे तुरे बरं का, म्हणजे ते श्रीनिवासजी वगैरे आता थांबला, संपला आता अनौपचारिक मैदानात. हा मैदान कट्ट्यावरचे. हा म्हणजे आता ते मैत्रीपूर्ण हक्काने मला ते पाहिजेच आहे उत्तर की हे स्वप्नात कोणासाठी जागला किंवा काय ते चांदण फुलांची स्वप्न एवढा जड शब्द कसा आला एकदम म्हणजे? हे खूप सरळ साधं सोपं काव्य आहे. नाही चांगल्या मनाने बघितलं तर. आणि मी चांगल्याच म्हणून बघतो. पण हा जो काही प्रकार आहे हा नक्की काय आहे हे समजून घेण्याची मला अपेक्षा आहे. म्हणजे ही काय प्रकरण मधुबाला हा जो काय